पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास गंगापूर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक MD पाटील, पोलीस अंमलदार सोनू खाडे, गोरख साळुंखे, पोलीस नाईक भागवत थविल, कुंदा खाडे हे 15 ऑगस्ट निमित्तानं गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना बारदान फाट्याचे पुढे कवडे गार्डन समोर रस्त्यावर एक पर्स रस्त्याच्या कडेला पडलेली दिसली. या पर्सबाबत DB पथकानं आजूबाजूस विचारपूस केली असता त्यांना काही एक माहिती मिळून आली नाही. मात्र सदरची पर्स उघडून बघितली असता त्यात 2.5 तोळे वजनाची सोन्याची अंगठी आणि 8 ग्रॅम वजनाचे सोन्याचे 2 जोड कर्ण, 3 ग्रॅम वजनाची सोन्याची रिंग, 1 तोळे वजनाचे हातातील ब्रासलेट व 1000 रुपये रोखसह त्यात योगिता राजेश अक्कर, राहणार प्लॉट नंबर 29, शिवसृष्टीनगर, गंगापूर रोड, नाशिक असं नावाचे आधार कार्ड मिळून आले. त्यावरून वरील पोलीस स्टाफनं सदर पत्त्यावर जाऊन खात्री केली असता योगिता राजेश अक्कर ह्या सार्वजनिक बांधकाम विभागात इंजिनियर असल्याचं त्यांनी सांगितलं व त्या पंचायत समिती गटविकास अधिकारी कार्यालय नाशिक येथून झेंडावंदनाचा कार्यक्रम करून घरी परतत असताना त्यांची ॲक्टिवा मोटरसायकलला पुढे टांगलेली पर्स कुठेतरी पडून हरवलेली असल्याबाबत सांगून त्या तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात तक्रारीसाठी येणार असल्याचं सांगितल्यानंतर योगिता अक्कर यांच्याकडे पर्समधील वस्तूंची व त्याबाबत कागदपत्रांची खात्री करून पर्समधून मिळून आलेले 4.5 तोळे वजनाचे सुमारे 3 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने परत केले. सोन्याचे दागिने व रोख रक्कम योगिता राजेश अक्कर यांना परत करण्यात आली. सदरची कारवाई गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर, पोलीस निरीक्षक गुन्हे जगवेंद्र सिंग राजपूत, पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, सोनू खाडे, गोरख साळुंखे, भागवत थविल, कुंदा खाडे यांनी केली आहे. स्टार लक्ष मराठी न्यूजसाठी रफिक सय्यद.